काल सकाळी मला ही वर्दी कळाली की बातमी कळाली की या ठिकाणी काळं पाणी येतात। तातडीने आमच्या इंजिनियर्सना आणि पूर्ण टीमने तर पाठवलं। पाहिलं तर या ठिकाणी काळं पाणी आलेलं होतं खरी होती। त्या अनुषंगाने जे काय हवेसनात जे काय तपासणी आहे त्या मी सध्या कालपासून सुरू केलेल्या आहे। त्याच्यामध्ये बघितलं मी जागेवरून, काल देखील पाहिलं, आता देखील पाहतो आहे की ही जी पाईपलाईन आहे की काही दिवसापूर्वीच आपण क्लिअर करून या ठिकाणी पाण्याचे प्रेशर वाढून पाणी सुरळीत केलेलं होतं। परंतु जर ज्या ठिकाणी काही प्रॉपर्टी चेंबर जवळ असतील किंवा एखादं जुनं पाण्याचं कनेक्शन जर समजा लीक झालं असेल त्याच्यामधून हे घाण पाणी निघायचं निरीक्षण आलेलं आहे। ते देखील आम्ही त्याच्या उपाययोजना करून ते देखील आम्ही तातडीने करण्यात येईल। कशामुळे हे पाणी असं घाण पाणी येतं वापरता घाण पाणी येतं म्हणजे बऱ्याचशा लोकांचे जे कनेक्शन असतात ते जुने कनेक्शन असतात, ते GI असल्यामुळे ते गंजतात। ते गंजल्यानंतर त्यातनं घाण पाणी येऊ शकतं। म्हणजे महानगरपालिका त्याबाबतीत काय पावलं उचलते? निश्चित महानगरपालिका अत्यंत आग्रही आहे, अत्यंत संवेदनशील आहे। अशा कुठल्याही घटना घडली तातडीने यंत्रणा जागेत पोचते, कारवाई करते। असं असलं तरी कुठेतरी 2 मुलींचा मृत्यू होतो, त्यानंतर महानगरपालिकेकडून ज्या गोष्टी आहेत त्या पुढे येताना प्रत्येक शहरात अनेक ठिकाणी अशाच पद्धतीची घटना नाही, जी घटना घडली दुर्दैवी घटना घडली तरी देखील आमचे आरोग्य अधिकारी हे त्या ठिकाणी कार्यरत आहेत। त्यांनी देखील ते डेंग्यूमुळे झाला असं त्यांनी जाहीर केलेलंच आहे, परंतु घाण पाण्यामुळं हे मृत्यू झाला असं नाही। सर्वेक्षण तर आलं आहे की 183 जणांना जी काय पाणी आहे त्याचं पण उलट्या जुलाब पण त्रास होतोय। तो जो मृत्यू झाला आहे तो घाण पाण्यामुळे झालेला नाही, तो डेंग्यूमुळे झाला हे आरोग्य अधिकाऱ्यांनी सिद्ध केलेलं आहे। पाण्याच्या बाबतीत पण असे पाण्याचं एक बरेच पाण्याच्या पाईपलाईनचं जे नेटवर्क आहे त्याच्यामध्ये अनेक लोकांचे जुने पाईपलाईनचे कनेक्शन्स आहेत। ते कनेक्शन जर समजा जुने झाले त्याने अद्यावत करणं गरजेचं असतं, ते करत नाहीत। त्याच्यामुळे लिकेज येऊन किंवा गंजून ते घाण पाणी जाऊ शकतं, शक्यता नाकारता येत नाही।